तर चला आज मी तुम्हाला दाखवते कर्दीमध्ये शिमला मिर्च कसं भरतात. तर चला. तर अगोदर मी ऑनियन घेतलेत 2, त्याला बारीक बारीक चॉप करून घेते अशा प्रकारे. आणि मग चॉप करून झालं तर मी चॉपर घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण घेतला आहे, अद्रकचा तुकडा घेतला आहे, 5-6 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले आणि थोडंसं टेम्पटिंग फ्लेवर यासाठी मी कच्ची कैरी घेतली आहे. तर त्याचं साल तुम्ही काढून घ्या आणि त्याला बारीक बारीक कापून मी चॉपरमध्ये घालून घेते. आणि मग त्याला आपण एकदम बारीक बारीक नाही चॉप करायचं आहे, थोडंसं दरदरा आपण त्याला चॉप करूया. तर चला चॉप करूया. तर बघू शकता मी कशी चॉप करत आहे. तर चॉप करून झालं तर गॅसवर आपण ठेवूया कढई, त्याच्यामध्ये घालूया तेल. 2 चमचे तेल घेतल्यात मी आणि मग कांदा घातला आहे आणि मग त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर झालं आहे माझं कांदा फ्राय करून. तर आता आपण त्याच्यामध्ये जे मसाले जे ग्रीन मसाला जो आपण चॉप केला ते आपण घालून परत 2-3 टाईम परतून घेऊया. आणि बारीक बारीक शिमला मिर्च घातले मी, ते घालून पण आपण परत परतून घेऊया. हळद घालूया, लाल तिखट घालूया आणि जी कर्दी आपण साफ केली तिला त्याच्यामध्ये वॉश करून टाकूया. आणि मग मीठ घालून त्याला आपण झाकून ठेवूया, कारण ती कर्दी आहे म्हणजे ती कोलबीच आहे, तर त्याला पाणी सुटणार. तर अशा प्रकारे बघा माझी किती मस्त झाली. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो क्रश करून टाकला आहे खिसून. आणि मग असं माझं स्टफिंग रेडी आहे. तर चला आता आपण शिमला मिर्चमध्ये ती स्टफिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे मी भरत आहे. तर एक एक करून माझे शिमला मिर्च भरून झाले आहेत. तर चला आता आपण परत त्याच कढईचा यूज करूया. त्याच कढईमध्ये मी ऑइल घेतला आहे, त्याच्यामध्ये जे शिमला मिर्च आपण भरले होते ते घालून घेऊया आणि त्याला झाकून शिजून घेऊया. तर उलट पलट करून तुम्ही त्याला शिजून घ्या. तर मी आता अशा प्रकारे पलटी करून घेतली आहे आणि मग त्याला मी झाकण लावून परत एकदा शिजून घेते खालच्या साईडने. आणि मग जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या परी किचनच्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर चला आता आपण याला सर्व करूया. तर बघा किती मस्तपैकी माझी यम्मीशी अशी शिमला मिर्च भरता, कर्दी शिमला मिर्च भरता रेडी आहे. तर तुम्ही याला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण सर्व करून एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि भेटूया आपण परत दुसऱ्या व्हिडिओबरोबर, दुसऱ्या रेसिपीबरोबर. थँक्यू.